चाकण नगर परिषदेच्या नगरसेवकपदी तुमची निवड झाली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन. काय धन्यवाद. सांगाल या सगळ्या प्रक्रियेबद्दल तुम्ही कसं बघता आजच्या निवडणुकीकडे तुम्ही? खरं पाहिलं तर चाकण नगर परिषद निवडणूक 2025-30 ही खऱ्या अर्थानं जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची निवडणूक आपण पाहतोय. कारण चाकण शहर हे झपाट्याने वाढतंय. औद्योगिकरण आणि मोठी लोकसंख्या या ठिकाणी असल्यानं पायाभूत व्यवस्था असेल किंवा सुविधा असेल ह्या पुरवताना नगर परिषदेला मोठं आव्हानाला सामोरं जावं लागतं. आणि त्या दृष्टीनं ही निवडणूक खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी म्हणून जे काम करणार आहेत, नगराध्यक्ष पदावर जे काम करणार आहेत आणि नगरसेवक म्हणून जे काम करणार आहेत, त्यांच्यासाठी फार महत्त्वाची जबाबदारी असणारी निवडणूक आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आता निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रभाग क्रमांक 5 मध्ये माझी नगरसेवकपदी बिनविरोध निवड झालेली आहे. आणि त्यासाठी मी खऱ्या अर्थानं माझ्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, चाकण शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि माझ्या 5 नंबर प्रभागामध्ये इच्छुक उमेदवार होते, माझे सहकारी होते. त्यांनीही मला त्या ठिकाणी सहकार्य करण्याची भावना दाखवली आणि त्याच्यामध्ये आवर्जून मी ज्यांचा उल्लेख करेन ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्यांना मिळाली होती, ते गुलाब लक्ष्मण शेवकरी यांनी खऱ्या अर्थानं माझ्या बाबतीत भविष्यातील एक राजकीय व्यापक दृष्टिकोन ठेवून मला त्या ठिकाणी महत्त्वाच्या टप्प्यावरती पाठिंबा दिला आणि मी आपल्यापुढे आज बिनविरोध नगरसेवक म्हणून या ठिकाणी उभा आहे. शिवसेनेने ज्या आता उमेदवारी दिलेल्या आहेत सगळ्या आपल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय निकष लावलेले तुम्ही काय सांगाल त्याच्यामध्ये? खरं पाहिलं तर निवडणुकीची जी प्रक्रिया चालू झाली त्यावेळेस आमच्याकडं अनेक मोठ्या प्रमाणावर चांगल्या समाजामध्ये चांगली प्रतिमा असणारे उमेदवार आमच्याकडे इच्छुक होते. परंतु त्यातही निकष लावताना आम्ही त्या उमेदवाराचं समाजभिमुखता, त्यांनी केलेलं मागच्या काळामध्ये लोकांसाठी काम केलं असेल, सामाजिक काम असेल, त्याचा विचार केला आहे. खऱ्या अर्थानं शिक्षणाचा मुद्दा येतो. तो उच्च शिक्षित आहे का? त्यांनी खऱ्या अर्थानं आता बदलत्या चाकणमध्ये जी बाहेरचं आपल्याकडं जे नागरिक आपल्याकडं रहिवासाला आलेला आहे, त्यांचे प्रश्न जाणून घेऊन, आपल्या स्थानिक लोकांचे प्रश्न जाणून घेऊन, दोन्ही बाहेरच्या आणि आपल्या चाकण शहराच्या स्थानिक लोकांची सांगड घालून त्यांना बरोबरीने पुढे घेण्याची ज्याच्याकडे खऱ्या अर्थानं हे सर्व गोष्टी ज्या नगरसेवकाकडे किंवा उमेदवाराकडे असणार आहेत, त्या उमेदवारांना आम्ही या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे. आणि अशा सुशिक्षित, समाजाभिमुख लोकांच्या प्रश्नाची जाण असणारे अशा व्यक्तींना आम्ही उमेदवारी दिलेली आहे. चाकणच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे तुमच्या घरातलेच आहेत असे तुमचे विरोधक आता टीका करतायत. काय तुम्ही त्यांच्या टीकेला उत्तर द्याल? नाही, खरं पाहिलं तर आपण स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांचं समाजकार्य आणि राजकारणातून समाजकारण करण्याची भूमिका आपण पाहिलेली आहे. आणि त्यांचे संस्कार असन किंवा आमच्या कुटुंबातील ज्या ज्या व्यक्ती होऊन गेल्यात, गुलाबशेठ गोरे असतील, कैलासवासी नामदेवशेठ गोरे असतील, यांचा जो समाजकार्याचा वसा वारसा आम्ही पुढे चालवला आहे. स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरेंच्या काळामध्ये आम्ही सर्व कुटुंबीय त्या ठिकाणी निवडणूक असू किंवा नसू सातत्याने त्या ठिकाणी समाजामध्ये काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये आम्ही सर्व आमचे बंधू असतील किंवा आमच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, त्यामध्ये वहिनीही असेल, मनीषाताई याही त्या ठिकाणी सुरेश भाऊंच्या काळामध्ये मागच्या सर्व समाजाच्या ज्या ज्या काही समाजामध्ये समरस होऊन काम करण्याच्या ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या आम्ही सर्वांनी केलेल्या आहेत. त्यामध्ये शिक्षण संस्थाच खऱ्या अर्थानं वहिनींनी त्या ठिकाणी आमच्या 2 शिक्षण संस्था आहेत, त्या जबाबदारीने सांभाळलेल्या आहेत. सुरेश भाऊंचं समाजकार्य आम्ही सर्वजण मिळून पुढे चालवत आहोत. मला या ठिकाणी सांगायचं आहे, प्रतिष्ठा ही वारसानं मिळते, पण ती टिकवण्यासाठी, ती सिद्ध करण्यासाठी स्वतःलाही सिद्ध व्हावं लागतं. ते आम्ही सर्व मंडळी गेली 5 वर्ष करत आहोत. त्यामध्ये वहिनी आहेत. खरं पाहिलं तर स्वर्गीय आमदार सुरेश भाऊंचं कार्यच असं होतं किंवा त्यांचा स्वभावच असा होता, की त्यांची जनसामान्यामध्ये एक अतूट नाळ अजूनही, भाऊ जाऊन 5 वर्ष झाले तरी अजून आहे. आणि त्या अनुषंगानं लोकांच्या आमच्या बाबतीत पाहिजे सहानुभूती तर आहेत, परंतु आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या वहिनी मनीषाताई गोरे ह्या उच्च शिक्षित आहेत. त्यांचं शिक्षण MA आहे आणि त्यांनी आमच्या शिक्षण संस्था जबाबदारीने सांभाळलेल्या आहेत. ज्या ज्या जबाबदाऱ्या आमच्या कुटुंबाने त्यांच्याकडे दिलेल्या आहेत किंवा सुरेश भाऊंचंही समाजकार्य त्यांनी सुरळीतपणे जबाबदारीने पार पाडलेलं आहे. खरं पाहिलं तर समोरून म्हणतात की भावनिक होऊ नका, भावनिक होऊन मतदान करू नका. परंतु मला त्यांना सांगायचं आहे की स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांची
जी समाजाची प्रति जी भावना होती त्याची शिदोरी जपण्याचं काम मनीषाताईंना आम्ही स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 5 वर्ष त्या आधीच्या काळातही सुरेश भाऊंबरोबर केलं आणि सुरेश भाऊंच्या पश्चातही आम्ही जपत आहोत. त्यामुळं भावनिक व्हायचं की नाही व्हायचं ते मतदारांनी ठरवावं, पण योग्य उमेदवार जे चाकणला आपल्या वेगळ्या उंचीवर आणि आपल्या जिल्ह्यात नव्हे तर राज्यामध्ये एक चांगलं नाव निर्माण करून देणारा, मोठं शहर निर्माण करून देणारा जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आपण राहावं ही विनंती. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळावरती तुम्ही आता सदस्य आहात, नगरसेवक तर आहातच. त्या माध्यमातून आपण चाकण शहर आणि या परिसराच्या विकासासाठी किंवा वाढत्या प्रदूषण यासाठी पुढच्या काळात काय उपाययोजना करण्याचं नियोजन आहे तुमचं? खरं पाहिलं तर चाकणमध्ये नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये प्रदूषणाचं संकट मोठं आहे आणि त्या अनुषंगानं गेली 3 वर्ष मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा सदस्य म्हणून काम करत असताना प्रत्येक बोर्ड मीटिंग्समध्ये जिल्ह्यासाठी राज्यामध्ये प्रामुख्यानं आपलं चाकण येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे आणि त्या कारणानं रहदारीच्यामुळं वाहतूक कोंडीमुळं मोठ्या प्रमाणावर आपल्या या ठिकाणी प्रदूषण होतं. त्यामध्ये वायू प्रदूषण असेल किंवा नागरिकांचा जो आपल्या इथं ओघ आहे आणि बरेचसे नागरिक आपल्या चाकण शहरामध्ये रहिवासात आहे त्या माध्यमातूनही सांडपाणी असेल किंवा कचरा असेल या बाबतीत मोठी समस्या त्या ठिकाणी प्रदूषणाची निर्माण झालेली आहे. त्या संदर्भात सांडपाण्याच्या बाबतीमध्ये आपण चाकण शहरापासून जे ओढे नाले आपल्या भामा नदीला मिळतात त्या ठिकाणी STP प्लॅन्टसाठी मी स्वतः बोर्ड मीटिंगमध्ये आमच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आपल्या चाकण शहरासाठी एक पायलट प्रोजेक्ट म्हणून STP प्लॅन्टसाठी एक स्पेशल वेगळा निधीची मागणी केलेली आहे आणि त्यात आपल्याला काही दिवसामध्ये त्याचं वितरणही होईल आणि तोपर्यंत एक नैसर्गिक पद्धतीने जे आपले ओढे नाले नद्यांना मिळतात त्याच्यावरती नैसर्गिक पद्धतीने एक शास्त्रोक्त पद्धतीने त्या ठिकाणी तो मैला जो आहे तो मैला थांबवण्याचा आणि गढूळ पाणी स्वच्छ करून नदीला प्रदूषणपासून रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचप्रमाणे वायू प्रदूषणासाठी आपण पाहिलं की एका बाजूला आपले मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे, MIDC आहे. आता आपल्याकडं जमेची बाजू अशी आहे की चाकण शहराच्या लगतच चाकण आळंदी रोडला मोठं आपलं वन विभागाचं क्षेत्र आहे. त्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पुढाकाराने आणि वन विभागाच्या सहकार्याने त्या ठिकाणी वन विभागाच्या जागेवरती मोठ्या प्रमाणावर एक ऑक्सिजन पार्क ज्ञानराई उद्यान आपण साकारत आहोत. त्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून सदस्य म्हणून मी पुढाकार घेतलेला आहे आणि मग पुढच्या काळामध्ये आपल्याला एका बाजूला इंडस्ट्रीयल पार्क आणि एका बाजूला ऑक्सिजन पार्क असा समतोल साधण्यात आपल्याला त्या ठिकाणी यश येणार आहे. चाकण शहरामध्ये कचऱ्याची समस्या मागील काही वर्षांपासून ती उग्र होत चाललेली आहे. चाकणला कचरा टाकण्यासाठी जागा नाही आहे असं काहीतरी चित्र आहे मागच्या काही दिवसांपासून. काय तुमचं प्लॅनिंग आहे तुमचं? आपण पाहतो की चाकण ज्यावेळेस ग्रामपंचायत असल्या काळापासून ते आत्तापर्यंत नगर परिषदचे 10 वर्ष झालेले आहेत. आपल्याला स्वतंत्र अशी चाकण साठी शहरासाठी कचरा व्यवस्थापनाची किंवा विघटन प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नाही. आपण आता सध्या खराबवाडीच्या गायरान जागेमध्ये त्या ठिकाणी कचरा डंप करत आहोत. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आपल्याच चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा आम्ही आमच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ऑफिसर किंवा जे आमचे घटक असून त्या ठिकाणी त्यांनी व्हिजिट केलेले आहे आणि त्यावेळेस जो कचरा जाळला जातो त्याच्यापासून वायू प्रदूषण होतून लोकांना श्वसनाचे आजारही झाले होते. त्याच्यावर कारवाई करण्याचं काम आपण केलेलं आहे आणि मुख्य प्रश्न म्हणजे ते आपल्याला जागा उपलब्ध होत नव्हती त्यामुळं ते विघटन प्रकल्प आपल्याला त्या ठिकाणी उभारता येत नव्हता. म्हणून आपण एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि उद्योग मंत्री उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी चाकण MIDCमध्ये 8 एकरचा क्लस्टर प्रोजेक्ट जो की अद्ययावतपणे चाकण शहर आणि आजूबाजूची काही गावं त्यामध्ये समाविष्ट होणार आहे. अशा प्रकारचा विघटन प्रकल्पासाठी आपण जागा मिळवलेली आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला जागेचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागेल आणि चाकण शहरामध्ये कुठेही आपल्याला कचरा अस्ताव्यस्त दिसणार नाही एवढी मी शाश्वती देतो. चाकण शहरामध्ये मागील काही वर्षांमध्ये ट्रॅफिकची समस्या ही उग्र रूप धारण करते. त्याचप्रमाणे चाकण शहरामध्ये जी टोईंग कारवाई होती त्या टोईंग कारवाईवरून नागरिकांमध्ये खूप असंतोष आहे. तुम्ही पत्रही दिलं होतं. आता काय परिस्थिती आहे आणि आपण कसं त्याच्यावरती उपाययोजना करणार आहोत? आपण पाहिलं असेल की मागच्या बऱ्याचशा महिन्यांपासून साधारण 1 वर्षापासून आपल्याकडं चाकण शहरामध्ये टोईंग व्हॅनद्वारे P1 P2 या माध्यमातून आपल्या दुचाकी ज्या वाहनं आहेत त्याच्यावरती कारवाईच्या त्या ठिकाणी बडगा उघडलेला आहे आणि पोलिसांनी खऱ्या अर्थानं हे कारवाईचं काम करत असताना नगर परिषदेला विश्वासात घेणं गरजेचं आहे. कारण
चाकण नगर परिषदचा DPR अजून प्रलंबित आहे, तो अंतिम टप्प्यात आहे. तो झाल्यानंतर आपल्याला पार्किंगसाठी मुबलक जागा मिळणार आहे. ते मुबलक जागा मिळाल्यानंतर आपण त्या ठिकाणी P1 P2ची ही जी योजना आहे किंवा जी आपल्याला व्यवस्था करायची, ती व्यवस्था पुढच्या काळात करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही वेळोवेळी आंदोलनं केलेली आहे, रस्त्यावर उतरलो आहे, मी निवेदनही दिलेलं आहे आणि ते निवेदन नगर परिषदेच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्तांकडे त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्याच्यावरतीही आता आपल्याला पुढे जाऊन आपल्याला त्यामध्ये चाकणकरांना दिलासा मिळेल असं वाटतं. त्यासाठी मी स्वतः एकनाथजी शिंदे साहेबांकडं आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडं पाठपुरावा करत आहे आणि त्या अनुषंगानं येत्या काही काळामध्ये याच्यावरती आपल्याला काही ना काही त्याच्यातून आपली मुक्तता होईल असं मला वाटतं. पण शहराचं आता पुढच्या काही वर्षांमधलं तुमचं व्हिजन काय आहे? कसं बघता तुम्ही? काय काय उपक्रम राबवणार आहात? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चाकण शहर हे जगाच्या नकाशावरती आपण पाहतो. औद्योगिकरणामुळे प्रचंड या ठिकाणी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्या अनुषंगानं चाकण नगर परिषदेतून आपल्या ज्या पायाभूत व्यवस्था आहे, पायाभूत सुविधा आहेत, त्या देण्याचं आव्हान आपल्यापुढे आहे. परंतु यातूनही एकनाथजी शिंदे साहेबांकडे नगरविकास खातं आहे. त्यामुळं चाकण शहराच्या बाबतीमध्ये विचार करत असताना शिंदे साहेबांनी आपण पाहिलं की सांगितलं की आपलं चाकण शहर हे त्यांनी दत्तक घेतलेलं आहे. त्यामुळं निधीची कुठली कमतरता होणार नाही, राहणार नाही आणि त्या अनुषंगानं आम्ही पुढच्या काळामध्ये चाकण शहराला एक भव्य असं जिल्हास्तरीय क्रीडांगण, क्रीडा संकुल उभारण्याचा आमचा मानस आहे. त्याचप्रमाणे स्वर्गीय आमदार सुरेश भाऊगोरे यांच्या स्वप्नातील एक 1000 आसनी नाट्यगृह हेही आपण त्या ठिकाणी मागणी करणार आहोत. त्याचप्रमाणे चाकण शहरामध्ये जी गुन्हेगारी किंवा महिलांवरती काही प्रसंग येतात ते रोखण्यासाठी आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार आहोत. शहरातील वाहतूक कोंडी हा प्रश्न मागील काही दिवसांमध्ये खूप ज्वलंत झालेला आहे. काय सांगाल, आपण काय करणार आहोत? आता आपण पाहता की गेली अनेक वर्ष आपण वाहतूक कोंडीला सामोरं जातो. त्याच्या विरुद्ध आपण आंदोलनही उभारलेली आहेत. अनेक संस्था आणि कार्यकर्ते, स्थानिक लोक, आजूबाजूचे गावातले नागरिक आपण त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून त्या आंदोलन करत असताना आपण रस्ता लवकर होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मागच्या काळामध्ये आम्ही स्वतः आमच्या स्वर्गीय आमदार सुरेश भाऊगोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या दालनामध्ये त्या ठिकाणी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीतून आम्ही त्यांना मागणी केली होती, विनंती केली होती की लवकरात लवकर वाहतूक कोंडीतून आमची सुटका करावी, त्यासाठी प्रयत्न करावेत. परंतु काही काळानं त्याच्यामध्ये काही बदल झाला नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत आणि हे करत असताना हा पुणे नाशिक रोड असेल किंवा शिक्रापूर तळेगाव चाकण रोड असेल, या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला वाहतूक कोंडी दिसते. त्यामध्ये ही कामं होतील तेव्हा होतील, परंतु मी एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती केलेली आहे की चाकण नगर परिषदच्या माध्यमातून किंवा नगरविकास खात्याच्या माध्यमातून चाकणच्या हद्दीतून पुणा नाशिक रोड जेवढा जातो त्या रोडच्या कडेने जो सर्व्हिस रोड आहे किंवा जे चौक आहेत ते त्यासाठी मोठे करण्यासाठी एक प्रशस्त रस्ता करण्यासाठी, चाकणच्या हद्दीतला रस्ता मोठा करण्यासाठी एक स्वतंत्र निधी नगरविकास खात्यातून मागणी मी एकनाथजी शिंदे साहेबांकडे केलेली आहे. म्हणून तुर्तास तरी मला वाटतं की चाकण एकता नगर ते मुटकेवाडी हा भाग जर आपण पाहिला तर बऱ्यापैकी आपण त्याला दोन्ही बाजूला रस्ता वाढून चाकणच्या याच्यातून लोकांची, नागरिकांची वाहतूक कोंडीतून आपण सुटका करू शकतो असं मला वाटतं. चाकणच्या करवाडीवरून मागच्या काळात प्रशासन असताना सुद्धा तुमच्यावरती टीका होती. काय वस्तुस्थिती याच्या मागची? खरं पाहिलं तर चाकण नगर परिषद नव्याने स्थापन 2015 साली झाली आणि कर आकारणीचा जो निकष असतो किंवा जो ठराव आपण ज्या काळामध्ये झाला त्यावेळेस आपल्या शिवसेना पक्षाची सत्ता जरूर होती, परंतु 7 नगरसेवक हे राष्ट्रवादी पक्षाचेही होते. त्या ठिकाणी सभागृहामध्ये हा ज्यावेळेस मुद्दा आला त्यावेळेस कमीत कमी जो दर आहे, कराचा दर जो कमीत कमी आहे तो सर्वांनी स्वीकारला होता, त्याला सर्वांनी संमती दिली होती. त्या अनुषंगानं हा ठराव त्या ठिकाणी झाला आणि ते ज्यावेळेस आमच्या सर्वांच्या निदर्शनात आले की आपल्या स्थानिक नागरिकांवर, चाकणकरांवर कररूपी मोठा अन्याय होतोय, एक जाचक स्वरूपाचा कर त्या ठिकाणी लादला जातोय, त्या क्षणी मी एकनाथजी शिंदे साहेबांना भेटलो आणि नंतर त्यांच्याकडे निवेदनं देऊनही पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांनी त्यातलं गांभीर्य जाणून चाकणकरांना खऱ्या अर्थानं मालमत्ता आणि घरपट्टीवर जो जाचक कर नगर परिषदच्या माध्यमातून लावला गेला होता त्यातून खऱ्या अर्थानं स्थगिती देऊन सुटका दिलेली आहे. अशा प्रकारचं काम
नगरसेवक आमच्या सर्व नगरसेवकांनी पाठपुरावा करत असताना मी स्वतः त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी हे सर्व गोष्टी चाकणकरांना दिलासा देण्यासाठी केलेला आहे. तर चाकण शहरातील मतदारांना नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही? खरं तर चाकण शहर असेल किंवा खेड तालुक्यातील आम जनता स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या पाठीशी समाजकारणात राजकारणात राहिलेली आहे. आता ही निवडणूक चाकण नगर परिषदेची प्रक्रिया पार पडत असताना आम्ही सर्व नागरिकांना त्या ठिकाणी मतदारांना भेटलेलो आहे. त्यांचा प्रतिसादही खूप चांगल्या पद्धतीचा आम्हाला मिळालेला आहे. म्हणून माझी या ठिकाणी विनंती म्हणण्यापेक्षा मला खात्री आहे की जसं स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे यांच्या कार्यावरती, त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवरती नागरिकांनी, मतदारांनी जो विश्वास दाखवलेला तो विश्वास आमच्या पाठीशी आहे. आणि त्या अनुषंगानं मी या ठिकाणी सर्व मतदारांना विनंती करेन की आपल्या चाकण नगर परिषदच्या शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार मनीषाताई सुरेश भाऊ गोरे यांना नगराध्यक्षपदासाठी आपण सर्वांनी, त्याचप्रमाणे जे शिवसेना पक्षाच्या धनुष्यबाणावरती उभे असणारे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत त्यांना आपण धनुष्यबाणाच्या समोरील बटन दाबून उद्या म्हणजे 2 तारखेला त्या ठिकाणी आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा अशी विनंती या निमित्तानं करतो. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.